झालं रे? का माग फिरतोयस? तेच म्हटलं काम झाली का सगळी? वय झाली. हा आई बोल की. अगं मी पिऊला गिफ्ट दिलं. अगं बाया, दिलंस का? बरं झालं. काय दिलंस रे? फुलं. अगं मला कळतच नव्हतं की तिला काय गिफ्ट द्यावं. मग नाग्याने मला मदत केली. नाग्या म्हणला की पूर्ण फुलं आवडतात, फुलं दे. दिली फुलं. आणि त्यात बी काय झालं माहितीये का, आता मला माहित नाही ना तिला नेमकं कुठलं फुलं आवडतंय ती, म्हणून मग सगळीच फुलं दिली मी. काय रे तू पोरा, लेच बोळा आहेस रे. अगं काय झालं, तू अशी हसतेस का? काय नाही रे, लय साधा बोळा आहेस रे. हिरू, कसं रे व्हायचं तुझं? अगं आई, पण हसायला काय झालं? आता फुलं दिली त्यात काय हसण्यासारखं? आई ऐक की. आई का अशी हसली? काय गडबड केली का मी? अरे काय कळणच झाली मला. पियूला विचारून बघू का? पियूलाच विचारतो, ती सांगू शकेल. हॅलो. हॅलो, ऐक ना, मी झोप मोड नाही ना केली? नाही, बोल ना. काय काम होतं का? नाही, अगं एक विचारायचं होतं तुला. विचार ना. पहिले मला हे सांग, तू आईसारखं हसणार तर नाहीस ना? माझी आई का हसत होती? तेच मला काही कळलं नाही. म्हणजे काय झालं, मी आईला सांगितलं की मी तुला गिफ्ट दिलं, आणि आता काय गिफ्ट द्यायचं ते मला कळत नव्हतं ना, म्हणून मी सगळी फुलं दिली. आता तुला नेमकं कुठलं फुलं आवडतं ते माहित नसल्यामुळे मी असे सगळेच प्रकारची फुलं दिली. तर हे ऐकून आई माझ्या हसायच लागली. आता तू का हसतेस माझ्या? नाही, काय नाही. लय साधा आहेस तू वीरू. कसं व्हायचं रे तुझं? हा आई पण हेच म्हणली. ऐक ना, तुम्ही दोघे का हसताय माझ्या? अरे नाही, काय नाही. ए बरं चल, लय उशीर झालाय आता, उद्या बोलूया. गुड नाईट. अगं ऐक तर. हॅलो, ही बी हसली माझ्या. दोघीच्या दोघी माझ्यावर का हसतात? माझं काही चुकलंय का? जाऊ दे, मला वाटलं ते गिफ्ट देऊन टाकले मी. इशेंड झोप तुम्ही पण आता. काकी पाया पडतो, आशीर्वाद द्या. अरे काकी इकडे तिकडे काय बघताय? मी इथे. अरे सूर्य कुठल्या दिशेला उगवलाय ते बघते. डायरेक्ट पायाशी आलायस तू माझ्या. अहो काकी, आज दिवस स्पेशल आहे. स्पेशल डे, बर्थडे माझा आज. काय सांगतो? अरे बघापासून नाही का सांगायचं मग? दीपे, ए दीपे, ये इकडे आले. नाग्या, फोन काढ तुझा फोन काढ. ठीक आहे. दीपे, एक फोटो काढ आमचा. दीपे, चांगला फोटो आला पाहिजे. नेटवर जाऊ दे. थांब. हा चल वाक पाय पडताना. नागे वर बघ. दिसतंय का? हे बघ, गोर गरीब जनतेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना झेडपी अध्यक्ष कांचन सूर्यवंशी असं यायला पाहिजे. हा, आणि कांचन सूर्यवंशी हे मोठं नाव आलं पाहिजे. काय हाय का काकी, चेष्टा करतोय? माझ्याकडे बघून कोण म्हणणार का गोरगरीब जनता? माझ्या समोर तू गोरगरीबच आहेस, लक्षात आलं का? दीपे, चहा घेऊन ये मला. आले. हॅपी बर्थडे नाग्या. आता तरी बोंबलत फिरायचं बंद करा. ए, चहा बनव. हॅपी बर्थडे नागनाथ. नागनाथ? हा, वहिनी नागनाथ नाही, नागेश. मी नागेश. हा तेच ते नागेश. तुमची बी काही चूक नाही बरं का. मला सगळ्यांना नाग्याच म्हणतात. लहानापासून मोठे सगळे नाग्या. होय.
हॅपी बर्थडेच्या लय शुभेच्छा बरं का ना घ्या. हा हे कसं माझं नाव ऐकलं आणि वाटलं मला आता. थँक्यू पृथ्वी दादा. वीर्या कुठे? मला नाही माहित. मोठ्याला विचार हिरो कुठे. मोठ्या आत किचन मध्ये. हा आई आई हा आई माझा बर्थडे आज. पाया पडतो आशीर्वाद द्या. अगं बाय वय का यशस्वी वर लई मोठा हो बाळा. लवकर लगीन होऊ दे. बरं थांबवायचं मी आलीच. हा नाग्या अरे ती काय घातलंस तू? अरे ओळख की विचारलास का आज काय? ओळख आज काय? ओळख 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 अरे ओळख की आलं. लक्षातच नाही राहिलं माझ्या का. हा पलीकडच्या गावची यात्रा आहे ना आज. भेट जायला पाहिजे की तिकडं. नाही कसं आहे त्यांच्याकडचे एकत्र आपल्याकडं गेलं पाहिजे. त्यांचं कौतुक बंद करा. त्यांच्यासाठी मी नेहमी लावणार का इथं. जाऊ दे नीट ओळख. ताण दे जरा. ओळख 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 ओळख. शपथ वा शुभेच्छा बरं का. अरे मला माहित होत. ठरलं एकदा तर मामाच्या पोरीचं लग्न बेट्या. कसली मामाची पोरगी रे. लाका विसरलायस तू. एवढ्या निवार काळजाच असेल वाटलं नव्हतं लाका तुम्हाला. सगळं विसरलंय. वा आलं लक्षात. सॉरी 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 सॉरी. ते मागच्या स्थळाचं बोललातस तू. बघा चाललंस की पोरगी आज. हा सॉरी बरं का. विरे बंजाळलाय तू. मला वाटलं नव्हतं. चाललो मी इथनं. चला कुठे चाललो काय झालं सांग की मला. ए नागे सांगा आई आला जरा. तोंड वाढ. अरे वाढदिवस आहे त्याचा आणि दोस्ताचा वाढदिवस विसरलास वय तू बी ना. अपेक्षाच नव्हती याच्याकडनं मला. अरे नाग्या तसं नाही बेटे. गडबडीत विसरून गेलो रे. हॅपी बर्थडे. अरे नको मला तसलं बड्डे बिड्डे तुझा काय कळलं का. चाललो मी इथनं लाका. तुझा ना .12च्या डोक्याला फोन यायला पाहिजे होता. निघतोय मी इथनं. सर नाग्या ऐक की. नागे आहे अरे नागे गपरे. थांबे बेटे. काय ला का 12च्या ठोकाला फोन यायला पाहिजे माझा. इथं स्वतःच्या बड्डेला बी मी 12पर्यंत जागत नाही रे. हा आणि तुम्हाला सांगायला लागलं तू 10 वाजले ना मला सरळ खाट दिसायला लागते बघ. तुला माहिती की मी कसं लवकर झोपतो ते. ते तसलं नको सांगू रे मला. मग सकाळी उठल्या फोन करायचा ना. अख्ख्या दुनियाचे टेक्स्ट मेसेज फोन सगळ्यांना थँक्यू म्हणून मी थकलोय. पण तुझा एक फोन नाही लागला साधा. नाग्या अरे गडबडीत विसरून गेलो रे. आणि ऐक की नाग्या जरी बड्डे विसरला असेल ना तरी या नाग्याने वीरूसाठी काय काय केलं ना ते कधी मी विसरणार नाही. बोललो तर बोललो. तुझं बड्डे विसरलो ना मी. आज ना मी स्वतः पुपटी बनवणार. आणि अशी पुपटी बनवतो का नाही तो बड्डे ना तुला आयुष्यभर लक्षात राहील. अरे रे काय सांगतो. तू स्वतः पोपटी बनवणार. हे बाबा विसर बड्डे विसर. पण 1 नंबर पोपटी झाली पाहिजे. जंगी नियोजन झालं पाहिजे. नाग्या माफ केलंस ना मला. रे अरे गपला का नको बोलूस. हॅपी बर्थडे भावा. बाकी कपडे कॉमेडी तर का बेकार कॉमेडी कपडे घातले. ए विरे अरे नवीन घेतलेत आत्ताच. आता एवढी दोस्ती झाली आहे म्हणल्यावर सकाळपासून एक गुड मॉर्निंगचा फोन तरी करायचा ना त्या विरून. बरं राहिला फोन मेसेज तरी पण नाही. पिवताई भाजी काय आणायची जेवणात. नाही म्हणलं बाजारात निघाली होती मी. येता येता आणली असती. पिवताई अहो भाजी काय आणू. आण काय पण.
अरे मला नकोय कसलं डिस्काउंट. कशाला मेसेज करता ते जाहिरातवाले. हॅलो, मला माहित होतं तुम्हाला फोन करशील, म्हणजे खात्री. लोन नकोय मला कसलं लोन बिन. ठेव फोन. काय झालं पिऊताई? नाश्ता चांगला नाही का झाला? तुम्ही खाल्ला पण नाही आज नाश्ता. चिडचिड पण करता आले. चिडचिड नाही करणार तर मग काय करणार? फोन नाही, मेसेज नाही. पण तो तर मी कधी करतच नाही. तुम्हाला डायरेक्ट हाकच मारते नाश्त्याला. अगं नाही, तुला नाही. तू काम कर तुझी. आणि हा नाश्ता चांगला झालाय, मला फक्त भूक नाही आज. नेतो. बर. पिऊ बोल ना. काय करतोयस? अगं काय नाही, जरा कामात होतो. ऐक ना, मी तुला 10 मिनिटात फोन करतो. अरे विरू भैया, लगा लय कन्फ्युजन आहे. लिस्ट बी दिली तू एवढीची. हे बघ आता, घे तूच काय घ्यायचंय ते. दहाची 20 मिनिटं झाली तरी बी फोन नाही आलायचा. हा बोल ना. कुठला घड्याळ वापरतोस तू? का? काय झालं? नाही, अजून झाली नाहीत वाटतं तुझी 10 मिनिटं. अर जरा जास्त झाली का? सॉरी बर का, मी कामात होतो त्यामुळे ध्यानातच नाही आलं. बोल ना, काय अर्जंट होतं का? नाही, सहजच केला होता मी फोन. आणि का अर्जंट असल्यावरच फोन करायचा का मी तुला? अरे नाही नाही, तसं नाही. पण काय ना, आज मी जरा लयच महत्वाच्या माणसाच्या कामात बिझी आहे, म्हणून म्हटलं मी तुला करू का नंतर फोन? हा, मी करतो तुला नंतर फोन करतो. बाय बाय बाय. हॅलो. अरे मी बोलत असताना फोन ठेवला. काय झालं याला? असं का वागतोय? माझ्याशी बोलायचं नाही वय? एक मिनिट तर. हॅलो. हॅलो पिल्या, मी बोलते पियू. हा बोल की ग. ऐक ना, मला सांग, वीरू ठीक तर आहे ना? हा ग, एकदम नॉर्मल आहे तो. अगं चांगला मस्त हिंडतोय फिरतोय. का काय झालं? अरे काय नाही, सहजच विचारलं मी. बरं चल, ठेवते मी. हा हा, सगळं काही ठीक आहे, टेन्शन बी काही नाही. तरी बी मला का टाळतोय? काय झालं असेल? मगाशी काय म्हणलाय? कुठल्या तरी महत्वाच्या माणसाच्या कामात आहे. इतका कोण लगे महत्वाचा माणूस लागून गेलाय, ज्याच्यासाठी यानं माझा फोन कट केला? आता मलाच काय ते बघावं लागेल. हा बरोबर. एवढा ना? हा, तू काय नाही, हे कर. एवढा पाहिजेच का? हे बघ, हे बघ, हे बघ. हॅलो. हा सॉरी सॉरी सॉरी, तुला म्हटलं तर फोन करतो, पण सकाळ धरणलेच कामात आहे. बोल ना. हरकत नाही. आत्ता बोलूया? आत्ता? हो आत्ता. का
काय झालं? विरू भैया हा आता पण मी गडबडीते ग. मी तुला अजिबात नाही हा. मी सकाळपासून पाहते तुझं. आता सगळी कामं बाजूला ठेवायची आणि मी जवळ फोन ठेवत नाही ना तवर तू बी फोन ठेवायचा नाही. मी काही येडीबिडी आहे का सकाळपासून फोन करते तुला? आणि खरं खरं सांग, का टाळतोयस मला? अगं मी कशाला टाळतोय तुला? मी कामातच होतो तर. असल्या कुठल्या कामात आहेस तू की तुला 2 मिनिटं मी बोलायला वेळ नाही माझ्याशी? आणि मगाशी काय म्हणला होता तू? ती महत्वाची व्यक्तीच्या कामात आहे. कोण आहे ती महत्वाची व्यक्ती? ती अगं ती नाही, त्यो म्हणजे आपला नाग्या. नाग्याचा बर्थडे आहे ना आज, म्हणून त्याच्याच बर्थडे साठी आहे ना मी स्पेशल पोपटी बनवतोय माझ्या हातनं. त्याचीच पार्टी तयार करतोय. सगळी पोरं आम्ही इथं रानात जमलोय ना. हा ठीक आहे ठीक आहे. नाग्याचा वाढदिवस आहे वय? हा ऐक ना, मी तुला करतो नंतर फोन. हा हा करतो. नाग्याचा बर्थडे आहे वय? मी बी अडीच आहे. काय विचार करत होती? ए विरू भैया कधी येतो ना ग तुझा? अरे केलाय त्याला फोन, येतोय ते रस्त्यात असेल. ए पिल्या, अरे आला का नाही? अरे नाही ना अजून. विरू भैया कॉल कर घे एखादा. अरे येईल रे. अय आला नाग्या. आयला नियोजन तर इथंच होतं. कुठे गेलेत मग सगळे? उशीर झाला का मला? ए वीर्या, माया, इथं सगळं आपलंच नियोजन आहे. पांड्या, ए पिल्या, पांड्या, ए शेवटचं बोलता या लवकर. ठीक आहे, चाललो मग मी घरी. मला काय ए बाबा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अरे भैया आले उत्सव मूर्ती. हा या रिंगणात घ्या उत्सव मूर्तींना. अरे रे काही सगळं राडाच घातलं की राव तुम्ही. अरे मग हा भावाचा बर्थडे, राडा तर होणारच ना. हॅपी बर्थडे. भैया थांब, आपलं नेहमीच राहिलं. चला नाग्याला बाबा बाबा. थांबे बाबा इकडे. हॅपी बर्थडे भावा. लय आवडलेला का मला. एक नंबर नियोजन केलंय. ए भाई, अरे पोपटी शिजायला अजून 15-20 मिनिटं आहेत. एक डान्स झाला पाहिजे. डान्स आपल्या भावाचा बर्थडे. गाणं चल. पंड्या आता टाके. अरे लागतंय का नाही?